हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे शिवजयंतीचा. 2 दिवस थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्या कारणाने मला हा एडिट करायला मिळालाच नाही आणि म्हटलं चला आता फायनली मोबाईल ठीक झालेला आहे तर व्हिडिओ हा एडिट करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर आमच्या चाळीमध्ये अशी छोट्या मुलांचं पण अगदी उत्साहात अगदी दिमाखात अशी शिवजयंती मुलं बघा साजरी करतात. मुलं लहान लहानच आहेत म्हणजे 8वीपासून 5वीपासून ते 10वी-12वीपर्यंतचीच मुलं आहेत आणि ती हे सगळे गोष्टी करतात. अगदी छान पद्धतीने सगळ्या गोष्टी आयोजित करतात. तर बघा महाराजांची मूर्ती तर आम्ही स्थापना केलेली आहे आणि पहिल्यांदा जी ज्योत आणलेली आहे तिची पूजा करून घेतली आणि त्यानंतर महाराजांची आरती करून घेतली. तर अगोदर पुरुषांनी आरती केल्यानंतर मग महिलांनीसुद्धा आरती घेतली आणि त्यांनीसुद्धा केली आणि मुलींनीसुद्धा आरती केली. तर थोडीशी म्हणजे येणारी बाकी होते पण अगोदर 7:30चा टाईम झालेला आणि आरतीचा टाईम होतं तर त्यामुळं आम्ही पहिले आरती करून घेतली. काही लोक थोडं उशीर आले, आरती वगैरे झाल्याच्या नंतर आले. आरती झाल्याच्या नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायला खूप काही आहे, पण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सगळ्यांना माहिती आहे. कळ अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापीत चढ वाटेल भेटेल त्याला चिरडीत ठिचित थानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळे उद्ध्वस्त केली, आई आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ? इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Sat but the lion of the mountain is dead. शिवाजी सेना मुठभर खानाला कसा थोपणार? काय लढवावा चिंतेत पंत सरदार. आशा वाघिणीचा तो छावा लाईक करा, शेअर करा, अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यांनी विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. बघा छान छान अशा मुली तयार होऊन छान त्यांचे डान्स झाले. त्यानंतर गायनाचा कार्यक्रम झाला, पोवाडा वगैरे म्हटला. जे दादा वगैरे तुम्हाला दिसले असतील अगोदर तर त्यांनी छान असा पोवाडा किंवा महाराजांची माहिती वगैरे सगळी सांगितली आणि खूप छान वाटलं. मुलांचा डान्स झाला, मुलींचा एवढा मस्त मस्त त्यांनी गाण्यावरती डान्स केला. पण सगळं मला दाखवता आलं नाही कारण की कॉपीराईट लागेल त्यामुळं मी थोडंच क्लिप तुमच्यासोबत शेअर केलं. त्यानंतर मुलामुलींचे जे बक्षीस कार्यक्रम होते ते चालू झाले आणि महिलांसाठी हळदी कुंकू वगैरे त्यांनी ठेवलं होतं. मग महिलांसाठी हळदी कुंकू वगैरे झालं आणि मुलांचं बक्षीस वगैरे झाल्यानंतर सगळ्या मुलांना बक्षिसं मिळाली. म्हणजे ज्यांनी डान्स केला होता त्यांना, ज्यांनी नव्हता केला त्यांनासुद्धा सगळ्या चिल्लर वगैरे सगळ्या मुलांना छोटे छोटे बक्षीस आपले त्यांनी दिलं आणि जे आपल्या गायनासाठी आले होते त्या दादांनासुद्धा त्यांचा सत्कार केला गेला. आणि ही छोटी छोटी मुलं आमच्यातली सगळा कार्यक्रम करतात आणि मोठी त्यांचे आधारस्तंभ बनलेले असतात. खूप छान पद्धतीने आयोजित करतात आणि छान पद्धतीनं चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडतात. हे छोटे कार्यकर्ते आहेत पण प्रत्येक वर्षी न चुकता महाराजांची जयंती ही अगदी दिमाखात साजरी करतात. तर सगळ्यांचे सत्कार वगैरे झाले. त्यानंतर आमचं महिला मंडळाचं थोडंसं फोटोशूट वगैरे झालं कारण की तयार व्हायलेलो आम्ही तर म्हटलं चला फोटो काढूया. तर अशा पद्धतीने आमच्या चाळीची छानपैकी अशी शिवजयंती पार पडली. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवराय.